नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या उद्या आपण दोन जाहिराती पाहूया. यामध्ये डायरेक्ट इंटरव्ह्यू असून सदर दोन्ही जाहिराती ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत. जर का तुम्ही एखाद्या जॉबच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि इंटरव्ह्यूला जाऊ शकता. चला आता जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहत आहे की एक मी हे PDF ओपन केलेली आहे. हे जे हॉस्पिटल मुंबई यांची PDF आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये येत असते. त्यानंतर म्हणजे त्याला आपण मेडिकल कॉलेज म्हणतो. या ठिकाणी दोन पद दिले आहेत. एक आहे डाटा एंट्री ऑपरेटर आणि दुसरा आहे शिपाई. शिपाई या पदाला फक्त क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व कमाल 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे 7वी किंवा 10वी तुम्ही पास असाल तर या शिपाई या पदासाठी अप्लाय करू शकता. याची जागा 2 जागा आहेत एकूण. त्यानंतर याला वयाची अट आहे 38 वर्षापर्यंत आहे आणि वय वर्ष 38 वर्षापर्यंत. त्याचप्रमाणे याला मानधन आहे 6,000 रुपये निश्चित वेतन. या ठिकाणी 6,000 रुपये तरी मानधन निश्चित वेतन असल्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही नियमित भत्ते वगैरे मिळणार आहेत. म्हणजे या 6,000मध्ये काही प्लस वगैरे होऊ शकते वेतनमध्ये. अशा प्रकारे शिपाई हे पहिलं पद आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरं पद आहे डाटा एंट्री ऑपरेटर. डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये याला 12वी असणे गरजेचे आहे. तुम्ही जर का ग्रॅज्युएशन असाल तर फारच चांगला, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर सोबत तुम्हाला MSc IIT प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे टायपिंग असणे आवश्यक आहे 30 आणि 40. म्हणजे 12वी पास, त्याचप्रमाणे MSc IIT आणि टायपिंग असणे आवश्यक आहे. म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटरला याला एकूण जागा आहेत 10 एकूण जागा आहेत. याला 38 वर्षापर्यंत वय पाहिजे आणि त्यानंतर याला मानधन आहे 10,000 रुपये. अशा प्रकारे निश्चित मानधन असून यामध्ये सुद्धा TADA वगैरे असणार आहे. म्हणजे 10,000 प्लस या ठिकाणी पेमेंट राहणार आहे. अशा प्रकारे हे जे हॉस्पिटलची मी तुम्हाला जाहिरात सांगितलेली आहे. म्हणजे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे जी समूह रुग्णालय मुंबई या ठिकाणी तुमची मुलाखत राहणार आहे. आता या ठिकाणी मुलाखत कधी आणि कशी राहणार आहे हे या PDF दिलेलं आहे. हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होत राहतात. त्यानंतर या ठिकाणी 8 नंबरचा मुद्दा आहे की अर्ज विहित नमुन्यात भरून खाली दिलेल्या ईमेल IDवर PDF स्वरूपात पाठवायचा आहे. 21/7/2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सादर करावा. म्हणजे मित्रांनो, सदर फॉर्म हा ऑफलाईन नसून आणि ऑनलाईन पण भरावा लागत नाही. तुम्हाला सदर याची PDF काढावी लागेल. तो तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि सोबत पूर्ण एक डॉक्युमेंट्स मर्ज करून, म्हणजे फॉर्म आणि सोबत डॉक्युमेंट्स हे तुम्हाला एक PDF करून दिलेल्या ईमेलवर हे तुम्हाला पाठवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही मुलाखतीचे दिनांक आहे 24/7/2026 आहे. मुलाखतीची वेळ आहे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर हा ईमेल ID आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ईमेल IDवर फॉर्म भरून आणि सोबत त्याला डॉक्युमेंट अटॅच करून पाठवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे मुलाखतीचे ठिकाण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे समूह रुग्णालय मुंबई. त्यानंतर पिनकोड दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे मुलाखतीला. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला हे एक जाहिरात सांगितलेली असून आता आपण दुसरी जाहिरात या ठिकाणी पाहूया. या फॉर्मची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक ओपन केलेली आहे. या ठिकाणी पाहत आहे महाराष्ट्र शासन डॉक्टर होमी भाभा टेस्ट युनिव्हर्सिटी विज्ञान संस्था. या ठिकाणी डायरेक्ट मुलाखतीवर काही जागा निघालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहत आहे की संस्थेतील विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या जैव तंत्रज्ञानशास्त्र पर्यायी आणि डाटा सायन्स या पदव्युत्तर विभागामधील सहाय्यक प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर व कार्यालयीन लिपिक ही पदे शैक्षणिक वर्ष 2026-27साठी पूर्णतः तात्पुरत्या हंगामी स्वरूपात भरायची आहेत. दिनांक 15/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता संचालक विज्ञान संस्था मुंबई यांच्या दालनात थेट मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुमचं 15/6/2026ला प्रयोगशाळा परिचर, त्याचप्रमाणे प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक या पदाची डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आहे. संबंधित या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्ही या
या पदासाठी इंटरव्ह्यू देऊ शकता। या ठिकाणी पाहता की ही त्यांची वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे संबंधित माहिती पद्धतशीरपणे गोळा करू शकता। त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाच्या प्रचलित नियमानुसार आरक्षणाचे निकष लागू राहतील। सदर पदांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधितातली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती फोटोकॉपी संच घेऊन स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे। अधिक माहितीसाठी संस्थेच्या या वेबसाईटवर विद्यापीठाच्या या वेबसाईटवर संकेतस्थळाला भेट द्यायची आहे। म्हणजे तुम्हाला शासनाच्या प्रचलित नियमानुसार सुद्धा या ठिकाणी या यार्डमध्ये आरक्षण राहणार आहे, म्हणजे TA DA काय जे असेल ते। त्यानंतर संबंधित तुम्हाला स्वखर्चाने संबंधित या डिपार्टमेंटला तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे।